तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल पारंपरिक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत। विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला हा कुरकुरीत गोडाचा पदार्थ हमखास बनवला जातो, ज्याला आम्ही गोड पापड्या असं बोलतो। तर हा पारंपरिक गोडाचा पदार्थ म्हणजेच पापड्या कशा बनवायच्या ते बघूया। तर यासाठी तर सर्वात आधी गॅसवर एक पातेलं ठेवून घ्यायचं आणि यामध्ये 1 वाटी गूळ असा फोडून घ्यायचा। 1 वाटी गुळामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि आता याला एकसारखं हलवत गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा। इथे आपल्याला पाक वगैरे करायची गरज नाही, गूळ फक्त जो आहे तो विरघळवून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटांमध्येच बघा गूळ छान विरघळला जातो। आता हे गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर वापरायचं आहे। आता पापडीसाठी लागणारं पीठ मळून घेऊ। तर त्यासाठी इथं मी 2 वाटी लोकवन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पण पारंपरिक पद्धतीने ज्या पापड्या केल्या जातात त्यासाठी आधी गहू धुतला जातो आणि त्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये कुटून त्यावरचा कोंडा उडवला जातो आणि त्यानंतर ते दळून आणलं जातं आणि नंतर त्याचं पीठ या पापड्यासाठी वापरलं जातं। पण गडबडीच्या वेळेस तुम्ही या पद्धतीनेही या पापड्या बनवू शकता। 2 वाटी गव्हाचं पीठ आहे तर त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। चवीसाठी अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि वेलची पूड घालायची आहे। यानंतर सर्व पीठ छान मिक्स करून घ्यायचं। आता यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं किंवा मग तुपाचं मोहन घालायचं आहे। मी इथं चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे। सुरुवातीला मोहन असं चमचानी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर असं हाताने चोडून चोडून मोहन जे आहे ते पिठामध्ये मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी जे आहे ते थोडं थोडं घालून खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेताना इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, गुळाचं जे पाणी आहे ते पूर्णपणे थंडच असायला हवं, नाहीतर आपल्या पिठाला बाइंडिंग येणार नाही। इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे। हे पीठ मळून घ्यायला मला पूर्णच गुळाचं पाणी जे आहे ते लागलेलं आहे। आपण जे पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता या सर्व पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि नंतर ते गोळे जे आहे ते कव्हर करून ठेवायचे आहे, नाहीतर ते कडक होऊ शकतात। आता असा एक गोळा घ्यायचा, तो गोळा असा तांदळाच्या पिठामध्ये असा कोट करून लाटून घ्यायचा आहे। इथं मी तांदळाचं पीठ वापरलं आहे। तांदळाचं पीठ जड असतं त्यामुळे ते पापड्यांना चिकटून बसत नाही आणि तेलामध्येही सुटत नाही। इथे आपल्याला पातळसर पापडी लाटून घ्यायची आहे। पोळीपेक्षाही थोडी पातळ अशी ही पापडी असली पाहिजे। इथे बघा मी पापडी लाटून घेतलेली आहे। आता सर्व पापड्या एकसारख्या लाटलेल्या दिसाव्या म्हणून असं प्लेटनी किंवा मग डब्याच्या झाकणाने पापडी जी आहे ती अशी कट करून घ्यायची आहे। अशाच एकाच वेळेला सर्व पापड्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि नंतर त्या पापड्या अशा पंख्याखाली कमीत कमी अर्धा ते 1 तास सुकायला ठेवायच्या आहे। पूर्वी तर आम्ही रात्रीच पापड्या लाटून ठेवायचो आणि मग सकाळी त्या गोड पापड्या तळल्या जायच्या। इथं बघा पापड्या सुकलेल्या आहे, आता तळून घेऊ। तर त्यासाठी इथं मी मध्यम गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की लगेचच गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एका वेळेला एकच पापडी तेलामध्ये सोडायची आहे आणि लो टू मीडियम गॅसवर उलट पलट करत पापडी हलकासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। पापडी जी आहे ती खूप लाल करायची नाही, कारण पापडी तेलामधून बाहेर काढल्यावरही त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच असते, त्यामुळे पापडीचा रंग जो आहे तो थोडा डार्क होतो। बघा इथं पापडीला हलकासा लालसर रंग आलेला आहे। पापडी तेलामधून बाहेर काढल्यानंतरही चाळणीमध्ये किंवा मग पसरट भांड्यामध्ये ठेवायची, कारण पापडी सुरुवातीला नरम असते, थंड झाली की ती कडक होते, तर अशा वेळेस ती भांड्याचा आकार घेऊ शकते, त्यामुळे अगदी सपाट भांड्यामध्ये या पापड्या ठेवायच्या।
तुम्ही इथं बघू शकता, इथे सर्व गोड पापड्या तळून तयार झालेल्या आहेत. आणि बघा, एकही पापडी जी आहे ती दिसायला तेलकट दिसत नाही. या पापड्या पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यामध्ये तुम्ही महिनाभरही ठेवू शकता. खायलासुद्धा मस्त कुरकुरीत या पापड्या लागतात. येत्या अक्षय तृतीयेला तुम्हीसुद्धा या गोड गव्हाच्या पिठाच्या पापड्या नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.